नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहन सपका तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। खूप दिवसानंतर ना आज आपण हे ब्लॉग बनवणार आहे। आज आपला ब्लॉग आहे, आपण आज रानामध्ये पार्टी करणार आहे। तर मित्रांनो आपण तिकडे निघालेलो आहे। मी साहित्य सर्व घेतलेले आहेत। अर्धी गँग आपली पुढे गेलेले आहेत आणि अर्धी गँग आपल्या पाठीमागे आहेत, ते गाडीवरून येणार आहेत। नक्की साहित्य तांब्या पडेल अशा पद्धतीने मित्रांनो आपला साहित्य सबका गाडीवर मस्ती करत आहेत। आपलं साहित्य कधी पण खाली सांडू शकतो आणि आपल्याला घरी जायला लागू शकतो मित्रांनो। अशा पद्धतीने मित्रांनो आपण पार्टीच्या ठिकाणी आलेलो आहे। हे आपले दररोजचं पार्टीचं ठिकाण आहे। पावसाळा असल्यामुळे या ठिकाणी जास्त वेळ आपण जास्त पार्टी करू शकलो नाही। तर तुम्ही पाहू शकता निसर्गामध्ये कसं कोणत्या पद्धतीने वातावरण आहे। हे जे समोर तुम्ही मित्रांनो गाव पाहत आहात ते आपलंच गाव आहे। त्याच गावाच्या पाठीमागे आपलं डोंगर आहे। तुम्ही पाहू शकता कोणत्या पद्धतीने निसर्ग आहे, एकदम सुंदर असं वातावरण आहे। आणि हे आपली सगळी चिल्लर गँग आहे आणि आपल्यात आचारी नसल्यामुळे आपण स्वतः जेवण बनवणार आहे। आणि कोणत्या पद्धतीने मित्रांनो जेवण चवीत होतं आपण थोड्याच वेळात मित्रांना विचारूया। मित्रांनो आज आपला खास मेनू म्हणजे आपण चिकन बिर्याणी आणि रस्सा बनवणार आहे। तर हे तुम्ही पाठीमागं पाहू शकता मित्र चुलीची तयारी करत आहे। हे सर्व आपली चिल्लर गँग आहे, तुम्ही पाहू शकता। आणि पाठीमागं हा धबधबाचा नजारा आहे, हा तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो पार्टी करा आम्ही खरं आलो होतो, पण जे लागणारं सर्व साहित्य ते आपलं घरीच राहिलं होतं। त्यामुळे मुलांकडून ते चुकून राहिलं होतं, त्यामुळे आपण मुलांना पाठवलं होतं। फक्त आम्ही चिकन आणि पाणीचं आणि तोप घेऊन आलो होतो, एवढंच घेऊन आलो होतं। कारण नेहमीप्रमाणे घोळ झालेला आहे मित्रांनो। आपलं मेनू म्हणजे तेल राहिलेलं आहे घरी, तर आता मुलांना गाडीवरून पाठवलेलंच आहे। तुम्ही पाहू शकता मित्र आपला साहित्य घेऊन आले, तुम्ही पाहू शकता किती वेगाने आलेला आहे, हे पाहू शकता। हे बघा बघू शकता। आणि इकडे बघा आमचं आपलं चिकन पण आहे ना की ग्रेव्ही मध्ये मिक्स झालेलं आहे, मिक्स केलेली आहे अशा ठिकाणी बघू शकता। परत अशा ठिकाणी आमचं रोहन दादा आहे ना की ग्रेव्ही काय लसूण पेस्ट टाकत आहे। तुम्ही घरी जेवण बनवता का? तर मित्रांनो बिर्याणी तयार करण्यास सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता आपण कांदा इथे फ्राईड करण्यासाठी टाकलेला आहे आणि त्या साईडला रस्ता पण केलेला आहे आतमध्ये दिसतोय समोर। आणि आपली चिल्लर गँग सर्व लाकडं तोडण्यात खूप व्यस्त आहे, पाहू शकता तुम्ही।
आपला गणेश सपकाळ हा उत्साही कार्यकर्ता आहे. कोणतीही पार्टी असो अथवा कोणताही कार्यक्रम असो तो तिथं प्रथम हजर राहतो. कोणतेही काम असो, पाणी भरण्याचं काम असू दे, कोणत्याही कार्यात सहकार्य करतो, सर्वात पुढे असतो. लहान आहे पण कीर्ती याची खरोखरच मान आहे. आमचे संकेत सपकाळ मेजर खिलाडी. हे लाकडं तोडून झाले असले खाली बसा पोरांनो सर्वांनी. आणि उच्चापत्ती करू नका, काय वाघ आलाय बाबा. मागं तुम्ही पाहू शकता मित्रांनो जंगल किती वाढले. कारण घरामध्ये गॅस शेगडी आल्यामुळे जंगल तोड खरंच खूप वृक्षतोड कमी झालेले आहे. यामुळे या ठिकाणी वाघाचे प्रमाण आणि बिबट्या याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. कारण कालच आमच्या इथे एका माझ्या मित्राची शेळी पकडलेली आहे. असं 2-3 शेळ्या आमच्या गावातल्या वाघाने पकडल्या, फस्त केलेल्या आहेत. तुम्ही पाठीमागं माझे पाहू शकता किती जंगल वाढलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही कडेच्या कडेला. पाहू शकता आमच्या रोहन दादांनी बिर्याणीचा मसाला झालेला आहे तयार. आता थोड्या वेळात चिकन टाकायला येईल. बघू शकता रोहन दादांनी ग्रेव्ही बनवलेली आहे. कलर आलाय तो. अशा ठिकाणी पाहू शकता कसा मसाल्याला कलर आला आहे. बघू शकता आपली सगळी मित्रमंडळी बघू शकता. हे खास आमचे कार्यकर्ते गणेश सपकाळ. नाव काय तुझं? काय आम्ही गणेश म्हणतो. त्याचं नाव वेदांत आहे पण आम्ही त्याला गणेश म्हणतो. आणि हे आमचे मेन कार्यकर्ता स्वप्नील. यांनी पण एकदा भाग पाहून झालेला आहे आमच्याकडनं. पण हे बैलांच्या मागणं खूप असतात. अशा ठिकाणी बघू शकता पुढे आमचा दुसरा मित्र हा आमचा दुसरा मित्र आहे. बघू शकता किती तो आता पुण्याला असतो. आता आम्ही तो सुट्टीला आलेला आहे. आणि आमचा हा मेन म्हणजे आमचा मेन हा रक्षक आमचं कुत्रं. बघू शकता ते आमच्या बरंच असतं दरवेळी. आणि आमच्या ओमकार दादा की मसाला बिसाला टाकत आहे बघू शकता. आणि आमचा रस्ता पण तयार आहे बघू शकता. बघू शकता मित्रांनो हे बघू शकता की चिकनचं आहे ना की बिर्याणीसाठी चिकन आहे ते आता बिर्याणीमध्ये चिकन ते बिर्याणीमध्ये टाकायचं आहे. आम्ही सगळे पालखीवरची पोरण सगळे हे टाकलेलं आहे. आता भात म्हणजे बिर्याणी आता तयार होत आहे. काय तुम्ही कधी बनवलेलं आहे का बिर्याणी?